बांगलादेशातील राजकारण आणि समाज परिवर्तनासोबतच त्या ठिकाणच्या अल्पसंख्याक आणि विशेषतः हिंदूंच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत संवेदनशील बनलाय। गेल्या 4 दशकांचा राजकीय इतिहास पाहता निवडणुकांमध्ये अवामी लीग पक्षाच्या पराभवानंतर आणि सत्तेतून पायउतार झाल्यानंतर हिंदूंवर हल्ले होण्याचे आरोप वाढल्याचं दिसून येत। राजकीय समीक्षक आणि विविध हिंदू संघटनांच्या नेत्यांच्या मते 1992 मध्ये भारतात बाबरी मशीद पतनानंतर बांगलादेशात पहिल्यांदा हिंदूंवर मोठ्या प्रमाणात हल्ले झाले होते। त्यावेळी खालिदा झिया यांच्या नेतृत्वात बीएनपी पक्ष सत्तेत होता। त्यानंतर 2001 च्या निवडणुकांमध्ये अवामी लीग पक्षाचा पराभव झाल्यानंतर दुसऱ्यांदा हिंदूंवर मोठ्या प्रमाणात हल्ले झाले। तेव्हा निवडून आलेल्या बीएनपी पक्षाच्या विजयोत्सवादरम्यान विविध जिल्ह्यात हिंदू समुदायांवरती हल्ले झाल्याच्या घटना घडल्या होत्या। त्यावेळी न्यायमूर्ती लतीफुर रहमान यांचं काळजीवाहू सरकार होतं। निवडणुकांचे निकाल घोषित झाल्यापासून बीएनपी सरकार स्थापनेचा शपथविधी सोहळा होईपर्यंत विविध ठिकाणी हिंदूंवर हल्ला झाल्याच्या घटना घडल्या। बीएनपीच्या कार्यकाळात या घटना नियमित घडत राहिल्या। या हल्ले प्रकरणात बीएनपीशी संलग्न अनेक लोकांवर आरोप ठेवण्यात आले होते। हिंदूंवरील हल्ल्याची शेवटची घटना 5 ऑगस्टला शेख हसीना यांनी राजीनामा देऊन देशातून पलायन केल्यानंतर घडली। तर आतापर्यंत बांगलादेशात हिंदूंवर झालेल्या हल्ल्याची नेमकी कारणं काय आहेत बघूया आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी सर्वेश, तुम्ही बघताय सत्य पे सत्ता, म्हणजे अगदी थोडक्यात आणि तितकंच महत्त्वाचं। हिंदूंची एक संघटना जातीय हिंदू महाजोट म्हणजे राष्ट्रीय हिंदू संघटनेने दिलेल्या आकडेवारीनुसार शेख हसीना सत्तेतून पायउतार झाल्यानंतर देशात 48 जिल्ह्यात 278 घटना घडल्या। तर दुसरीकडे हिंदू बौद्ध ख्रिश्चन एकता परिषद या नावाने असलेल्या एका संघटनेने केलेल्या दाव्यानुसार 52 जिल्ह्यात अल्पसंख्याकांवर हल्ले आणि अत्याचाराच्या जवळपास 205 घटना घडल्या। अल्पसंख्याक अधिकार आंदोलन या संघटनेने देशातील विविध भागात हिंदू समुदायातील लोकांच्या घरांवर आणि मंदिरांवर झालेल्या हल्ल्यांच्या घटनांची चौकशी करण्यासाठी अल्पसंख्याक आयोग स्थापन करण्याची मागणी केली। शेख हसीना यांचं सरकार कोसळलं आणि त्यांनी देशातून पलायन केल्यानंतर हल्ल्याच्या घटना किती घडल्या हा चर्चेचा विषय ठरू शकतो। मात्र देशातील विविध भागात राहणारे हिंदू समुदायाचे लोक सध्या भीतीयुक्त दहशतीखाली जगत आहे हे स्पष्ट होतं। हिंदू बौद्ध ख्रिश्चन एकता परिषदेचे नेते राणा दास गुप्ता यांच्या मते हिंदूंवर होणाऱ्या बांगलादेशातील हल्ल्यांमध्ये सहभागी आरोपींना कोणत्याही प्रकारची शिक्षा दिली जाऊ शकत नाही। एक अशी भयमुक्त संस्कृती उदयास आली आहे, त्यामुळे त्यांच्यावर प्रतिबंध आणण्यास अडचणी येत आहेत। धार्मिक सह अस्तित्वावर विश्वास नसणारेच हिंदूंवर तुटून पडतात। ही प्रवृत्ती पाकिस्तान शासन काळापासून चालत आली आहे असंही ते सांगतात। अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हिंदू मुस्लिम वादाचा मुख्य मुद्दा आहे जमीन। बांगलादेशातील 2 स्थानिक संशोधन संस्थांनी अहवालात सांगितलंय की देशात धार्मिक अल्पसंख्याकांच्या विरोधात होणारी हिंसेची प्रकरणे 70% जमिनीच्या वादाशी संबंधित आहेत। हीच नाराजी त्यांची संपत्ती आणि प्रार्थना स्थळे तोडून व्यक्त केली जात आहे। सेंटर फॉर अल्टरनेटिव्स च्या बांगलादेश पीस ऑफ ऑब्झर्वेटरी या संस्थेने 2013 ते 2022 दरम्यान अल्पसंख्याकांवर होणारे हल्ले आणि हिंसेचे स्वरूप याचं विश्लेषण करून जूनमध्ये अहवाल प्रसिद्ध केला। हिंदू समुदायाच्या लोकांपैकी बहुतांश लोकांचं मत आहे की देशात अल्पसंख्याकांवर होणाऱ्या हल्ल्यांपैकी बहुतांश हल्ले हिंदूंवरच केले जातात। राजकीय कारणांवरून हल्ले होतातच, मात्र हिंदूंच्या संपत्तीवर ताबा मिळवणे हाही या हल्ल्यांमागचा हेतू असतो। पण अशा प्रकरणाची चौकशी होत नाही। 2001 साली सार्वत्रिक निवडणुकांमध्ये बीएनपी आणि जमात यांचं संयुक्त सरकार सत्तेत आल्यानंतर अवामी लीग आणि त्यांच्या सहकारी संघटनांचे नेते, सदस्य आणि कार्यकर्ते तसेच अल्पसंख्याक समुदायाच्या लोकांवर केलेले हल्ले, बलात्कार, हत्या आणि लुटीसह इतर मानवताविरोधी घटनांच्या चौकशीसाठी एक न्यायिक चौकशी आयोगाची स्थापना करण्यात आली होती। सध्याचे राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन हे त्या आयोगाचे अध्यक्ष होते। शहाबुद्दीन आयोगाला 25,000 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, मात्र चौकशीनंतर त्यांनी यातील 5,000 तक्रारी स्वीकारल्या होत्या। हिंदू नेत्यांच्या मते यातील कोणत्याही आरोपांची चौकशी करण्यात आली नाही, तसेच कोणावरही खटला चालवण्यात आला नाही। बांगलादेशच्या राजकारणात हिंदूंचा मुद्दा संवेदनशील होण्याची 2 कारणं आहेत। एक म्हणजे बांगलादेशचा शेजारी देश भारतात धार्मिक मुद्दे अत्यंत संवेदनशील आहेत। तेथे मुस्लिमांवर अत्याचार होत असल्याचे आरोप होत असतात, त्याचा परिणाम बांगलादेशवरही होतो। दुसरं कारण म्हणजे बांगलादेशात गेल्या 15 वर्षापासून शेख हसीनांचा अवामी लीग सत्तेत आहे। हा पक्ष आपण सेक्युलरिझमचे समर्थक आहोत आणि इस्लामिक संघटना त्यांना संपुष्टात आणू बघत आहे असे दर्शवण्याचा प्रयत्न करते।
स्थानिक लोकांना वाटतं की भारत अवामी लीगला मदत करतो. हाच नेमका बांगलादेशात वादाचा मुद्दा बनतो. या सर्व कारणांमुळे बांगलादेशात भारत विरोध प्रचंड वाढला आणि तो रोष स्थानिक हिंदूंवर निघाला. बांगलादेशात ही भावना वाढीस लागली आहे की भारत अवामी लीगला सत्तेत राहण्यासाठी मदत करतो. लोकांना वाटतं भारत हिंदुत्ववादी देश आहे आणि बांगलादेशातील हिंदू अवामी लीगला समर्थन देतात. त्यामुळेच राजकीय परिवर्तन होत असताना बहुतांश लोकांची नाराजी उघड होत आहे आणि या रोषाचा परिणाम म्हणजे हिंदूंवरील हल्ल्याचं वाढतं प्रमाण आहे.